कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वतः बाळासाहेब आलेले आहेत. त्यांच्या समवेत या राज्याच्या अध्यक्ष सन्माननीय रेखाताई ठाकूर, बीड जिल्हा प्रभारी तथा राज्याचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचेच असलेले राज्याचे दुसरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ मोकळे, या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व मंचाची माफी मागतो आणि साहेबांच्या आदेशानुसार बाकी सर्व सन्माननीय आलेल्या पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो. मित्रांनो, इथं सांगण्यात आलं होतं की बीड पश्चिम भागामध्ये साहेबांची सभा 2000 सुद्धा लोक जमा होणार नाहीत. त्या लोकांना आज मी सांगू इच्छितो की हा जनसागर बाळासाहेब नावाच्या ब्रँडसाठी आलेला आहे. मला तुम्हाला या स्टेजवरून तुम्ही आमचा मान सन्मान राखला, तुम्ही जास्त संख्येने आलात आणि सगळ्या सभा या ठिकाणी फेल झाल्यात. आपली सभा यशस्वी झाली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. मित्रांनो, बीड असो किंवा परळी असो, या ठिकाणी ओबीसीच्या अवतीभोवती राजकारण नेहमी फिरतं, परंतु ओबीसीचे नेते या ठिकाणी आमच्या सारख्या तरुण पोरांना, ओबीसीच्या पोरांना मोठं करत नाहीत. या ठिकाणी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यासारख्या ओबीसीच्या बीडमध्ये 1200-1250 सरपंच आहेत साहेब, परंतु आपण माझ्यासारख्या एका गडीसारख्या गावच्या सरपंचाला उचलला आणि या ठिकाणी जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्षपद दिलं. साहेबांनी हा वंचित बहुजन आघाडी जो पक्ष काढलाय, साहेबांनी वंचित आणि बहुजनांना न्याय देण्यासाठी पक्ष काढलाय. श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला पायीक राहून आम्ही या ठिकाणी वाटचाल करत आहोत. साहेबांनी ओबीसीचा म्हणून मलाच नाही तर 2019ला कैकाडी समाजाचे प्राध्यापक विष्णू जाधव सर यांचं बोटावर मोजणे एवढं बीड जिल्ह्यात मतदान असताना त्यांना उमेदवारी दिली आणि विष्णू जाधव सरांना तुम्ही लखपती उमेदवार केलं. त्याच साहेबांनी विधानसभेमध्ये गेवराई मतदारसंघामध्ये धनगर समाजाच्या आमच्या मार्गदर्शक विष्णूदादा देवकते यांना उमेदवारी दिली. साहेब एवढ्यावर थांबले नाही, तिकडं अंबाजोगाईत वैभव स्वामी यांना उमेदवारी दिली, तेही ओबीसीचे आहेत. अशोक हिंगे साहेब हे जरी नगर जिल्ह्यामधून बीडमध्ये आले असले तरी ते पाटील नाहीत, ते कुणबी आहेत आणि साहेबांनी या ठिकाणी कुणबी मराठा समाजाला सुद्धा बीडमध्ये उमेदवारी दिली. साहेब हे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आणि प्रखर विचारवंत आहेत, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. साहेब, आपण सोनं नाहीत, कारण सोनं हे हातात खायच्या हातात घातलं जातं आणि धुवायच्याही हातात घातलं जातं. साहेब, आपण तो परिस आहात ज्याच्या स्पर्शाने आमच्या सारख्याच्या आयुष्याचं सोनं झालंय. आता काही लोकांचं जर अंग अल्युमिनियमचं असेल आणि त्यांच्या शरीरात अल्कोहोल असेल तर त्या लोकांचं सोनं होणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी साहेब येत असताना मी साहेबांना काल विनंती केली. साहेब काल 6 वाजता एअरपोर्टला उतरले. साहेबांना मी विनंती केली की साहेब, गडी या ठिकाणी भगवान बाबा यांचा चौक आहे आणि त्या चौकामध्ये भगवान बाबा यांचा फोटो, त्या ठिकाणी प्रतिमा, अशी चांगली प्रतिमा बसवलेली आहे. त्या प्रतिमेला विविध राजकारणी येऊन त्या ठिकाणी
संतांचं हिंदुत्व मान्य आहे आणि राहणार. साहेबांनी त्या ठिकाणी काल संध्याकाळी 7:30 वाजता गडी येथे माझ्या गावामध्ये भगवान बाबा चौकात उभा राहून भगवान बाबाच्या फोटोला त्या ठिकाणी हार घातला. मित्रांनो, मी या ठिकाणी या मंचावरून आपल्याला सांगू इच्छितो, आता लवकरच दसरा आहे. दसऱ्याचा कार्यक्रम आपली संस्कृती गडाभोवती अवतीभोवती फिरणारी संस्कृती आहे, परंतु त्या गडाच्या संस्कृतीमध्ये गडाचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर करणाऱ्या लोकांनी तुम्हाला हे कधीही सांगितलं नाही. साहेबाचे तर उपकार आमच्या ओबीसीवर आहेतच, परंतु साहेबांच्या आजोबाचे उपकार आमच्या वंजारी समाजावरून ओबीसीवर आहेत. मित्रांनो ऐका, आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे साहेबांच्या आजोबाचे वंजारी समाजावर काय उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बीड जिल्ह्यातले जे काही भगवान बाबा हे राष्ट्रीय संत होते, त्या भगवान बाबाची आणि बाबासाहेबांची एक ठिकाणी भेट झाली एका कारणानिमित्त. भेट झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बाबाला सांगितलं, बाबा महाराज तुम्ही कीर्तन करताय, कीर्तनाने लोक त्यांचं विचार बदलतील परंतु त्यांचं आचरण बदलणार नाही. डोंगर दऱ्यामध्ये राहणारे ओबीसी दीन दलित 18 पगड जातीच्या लोकांना जर सुधारायचं असेल, खऱ्या अर्थाने त्यांचा विकास करायचा असेल तर त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांना जो संदेश दिला, ज्यांना जो गुरुमंत्र दिला, कान मंत्र दिला, भगवान बाबांनी भगवान गडाच्या पायथ्याला येऊन या राज्यातली पहिली भगवान गडाची त्या ठिकाणी शाळा उघडली. आणि ती शाळा उघडून स्वतःच्या कीर्तनातून भगवान बाबा सांगत होते की जमिनी विका पण पोरं शिका. त्याचं कारण साहेब तुमचा तर आमच्यावर उपकार आहे, परंतु तुमच्या आजोबांनी जर त्या ठिकाणी भगवान बाबाला सांगितलं नसतं शाळा उघडा, तर आज वंजाऱ्याचे पोरं ऊस तोडायला दिसले असते, आज ओबीसीचे पोरं ऊस तोडायला दिसले असते, डोंगर दऱ्यातले पोरं ऊस तोडायला दिसले असते. म्हणून मी म्हणलं साहेब तुमचे तर उपकार आहेत, परंतु तुमच्या आजोबाचे सुद्धा माझ्यावर आणि माझ्या वंजारी समाजावर आणि माझ्या ओबीसी समाजावर उपकार आहेत. म्हणून मी म्हणतो सूद हम नहीं दे सकते, आपका जो हमारे ऊपर एहसान है उसका सूद हम तो नहीं चुका सकते, लेकिन 2024 के इलेक्शन में साहब हम सब ओबीसी बंजारा वंजारा आपको वोट देकर ब्याज तो जरूर दे सकते हैं. साहेबांचा आणखीन एक किस्सा सांगतो. माझ्याकडं आता सध्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा प्रचंड इश्यू व्हायरल होतोय. कंत्राटी कर्मचारी समग्र शिक्षामधले माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही 2018 पासून 20-20, 30-30 हजारावर नोकऱ्या करतोय. आपण जर आमचा प्रश्न साहेबांना सांगितला तर आमचं कुठंतरी 2-5 रुपये मानधन वाढल. मी साहेबांच्या कानावर तो विषय घातला. साहेबांनी एक फोन लावला. मित्रांनो, त्या पोरांचे 2018 पासून तर आतापर्यंत एकही रुपये त्यांना मानधन वाढलं नव्हतं. साहेबाच्या एका फोनने त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मंत्रिमंडळाला निर्णय घ्यावा लागला आणि त्यांचं मानधन वाढलं. साहेबाच्या फोनची ही ताकद आहे. त्या ठिकाणी मित्रांनो, साहेबांनी फक्त ओबीसी साठीच काम केलंय का? तर नाही. साहेबांनी मुस्लिम समाजासाठी मोहम्मद पैगंबर बिल आणलं. म्हणूनच आज मुस्लिम समाजाचे दिलावर खान आणि मोठी कंपनी 150-200 कार्यकर्ते या ठिकाणी साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करायला आलेले आहेत. आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आदरणीय किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करायला आलेले आहेत. वडार समाजाचे नेते जाधव अण्णा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडार समाजाचे सुद्धा लोक या ठिकाणी प्रवेश करायला आलेले आहेत. मित्रांनो, साहेब औरंगाबादच्या मजारीवर गेले. त्या टायमाला योगायोगानं आमचं त्या ठिकाणी 2 दिवसाचं सर्व जिल्हा अध्यक्षांचं प्रशिक्षण होतं. साहेब मजारीवर गेले आणि या राज्यातल्या दंगली एका क्षणात थांबल्या. मुस्लिम समाजाच्या पोरांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं म्हणून त्यांच्या घरात घुसून त्यांना काही लोक मारत होते.
त्यांच्या घरावर दगडफेक करत होते, परंतु साहेब मजारीवर गेले आणि त्याच्यानंतर एकही दगड या राज्यामध्ये फेकण्यात आला नाही. ही ताकद साहेबाची आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीचं ज्यावेळेस राजकीय आरक्षण संपुष्टात आलं त्यावेळेस या राज्यातले आणि या बीड जिल्ह्यातले स्वतःला जे ओबीसीचे नेते म्हणून घेतात त्या ओबीसीच्या नेत्यांचं सुद्धा तोंड त्या ठिकाणी बंद होतं. परंतु श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सगळ्यात पहिला विधान भवनावर मोर्चा काढला. साहेबांचा विधान भवनावर मोर्चा धडकला. विधान भवनाच्या आतमध्ये अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये एक आमदार उठून उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला तात्काळ ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका थांबवाव्या लागतील. जर आपण थांबवल्या नाही तर प्रकाश आंबेडकर यांच्या रूपी जे वादळ बाहेर आलंय त्या वादळामध्ये आपण सगळे आमदार पाल्या पाचोळ्यासारखे उडून जाऊ. तो दिवस तर आजचा दिवस. ओबीसी आरक्षण लागू नाही तर निवडणुका सुद्धा नाहीत. दलित आदिवासी समाजासाठी मित्रांनो, शरद पवार हे पावसात भिजले कशासाठी तर सत्तेसाठी, पण माझा नेता पावसात भिजला ते पण रेड अलर्ट असताना पावसात भिजला. कशासाठी तर तुमच्या गायरान जमिनीसाठी, तुमच्या आमच्या घरकुलाच्या हक्काच्या जमिनीसाठी. हा नेता त्या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरी झालेली असताना, वय वर्ष 72 असताना आणि राज्यामध्ये रेड अलर्ट असताना त्या ठिकाणी पावसात भिजले साहेब. आणि साहेबांनी त्या ठिकाणी पावसातून या राज्य सरकारला इशारा दिला. त्या दिवसापासून तर आजपर्यंत सांगा तुम्हाला परत घरकुलाच्या आणि गायरान जमिनीच्या नोटिसा आल्यात का? ही साहेबाची ताकद आहे. बोलण्यासाठी विषय भरपूर आहेत. आपला ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. मला पोलीस प्रशासनाच्या लोकांनी बोलून घेतलं, अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वरून काही मंडप टाकला नाही, लोकांना काही मंडप टाकला नाही. एवढ्या उन्हात ऑक्टोबर हिट आहे आणि या ऑक्टोबर हिट मध्ये तुमचे लोक बसणार कसे? लोकांना चक्रा येतील, लोक येणार नाहीत, तुमची सभा सक्सेस होणार नाही. मी त्यांना सांगितलं साहेब हे तर ऊन काहीच नाही. 45 डिग्री मध्ये हे माझे बांधव ऊस तोडायला जातात. 45 डिग्री मध्ये ऊस तोडायला जातात आणि साहेबापुढे हे ऊन त्यांना काहीच नाही. अरे माझा नेता या ठिकाणी उन्हात बसलाय तर माझ्या जनतेचा काय विषय?